लज्जागौरी, आनंदनायकी यासारखी अण्णांची पुस्तकं किंवा ताराबाई भवाळकरांबरोबर त्यांनी सिद्ध केलेलं महामायासारखं पुस्तक. अण्णांनी स्त्रीकडे, स्त्रीत्वाकडे कसं पाहिलं याची उदाहरणं फक्त याच पुस्तकांमधून मिळतात असं नाही. त्यांच्या दैवतविषयक पुस्तकांमधून आणि खरं तर सगळ्याच गंभीर विवेचनामधून त्यांची ती दृष्टी स्पष्ट होते. तरुणपणी साहित्याने म्हणजे मुख्यतः कवितेनं भारलेल्या वयामध्ये त्यांनी अमृतकन्या हे ललित पुस्तक लिहिलं. ते लेख साहित्याच्या आस्वादाचे होते, शब्दमोहानं धुंदावलेले होते, विचारांपेक्षा भावनांनी भरलेले होते. पण तरीही स्त्री ही एक सर्जक शक्ती आहे ही त्यांची धारणा त्यांच्या त्या सुरुवातीच्या लेखांमधूनही व्यक्त होत होती. पुढे त्यांच्या संशोधनांमधून केवळ भावनाच नव्हेत तर लोकधारणांची आणि कर्मकांडाची ही सगळी आवरणं दूर सारून हीच सर्जक शक्ती मातृदेवतांच्या जगभरच्या उपासनेचा शोध घेताना स्पष्ट होत गेली, प्रकट होत गेली. आणि लोकगीतं, आख्यानं, पुराणं, लोकनाट्य, संस्कृतीच्या परिघातले सगळे आविष्कार हे त्या शोधाची साधनं बनले. मिथकांचं महत्त्व हे संस्कृतीच्या अभ्यासात नेहमी अण्णांना मोठं वाटत आलं. ते नेहमी म्हणत की मिथकं ही माणसाच्या फार मोठ्या ताकदीची निर्मिती आहे. मानवजातीच्या इतिहासामध्ये मिथकांचा प्रभाव किती मोठा आहे हे जगभरच्या संस्कृतीचा विकास पाहिला तर आपल्या लक्षात येईल. अण्णांनी त्यांच्या पुस्तकांमधून कितीतरी संस्कृती संबद्ध मिथकांचा उलगडा केला आहे. साहित्य आणि कलांमधून मिथकांचं जे दर्शन होतं ते कलेला किंवा साहित्याला किती थोर करू शकतं हे पहा असं ते मला नेहमी म्हणत राहायचे. अशा वेळी त्यांच्या डोळ्यासमोर काही हजार वर्षांची संस्कृती असायची. समाज परिवर्तनासाठी मिथकं कशी वापरली जातात याविषयी आमची नेहमी चर्चा व्हायची. त्यातूनच पुढे मी मिथक आणि समाज परिवर्तन या विषयावरचा एक प्रकल्प योजून त्याची प्रकरणं अण्णांच्या पुढे ठेवली होती आणि त्यांना फार समाधान वाटलं होतं. माझा तो अभ्यास काही पुरा झाला नाही, मी ललितामध्येच गुंतून राहिले. पण त्या ललितामधून काही मिथकं ही वर्तमानाच्या संदर्भात जाता जाता ओझरती का होईना उलगडता येतात का हे पाहत राहिले. अभ्यासाच्या अंगाने नव्हे तर अगदी ललित अंगाने मी लिहिलेला एक छोटासा लेख या निमित्तानं वाचते आहे. तुळशी ग बाई, तिचं लग्न झालं की मग आपल्याकडची खरीखुरी माणसांची लग्न सुरू होतात. कार्तिकी एकादशीला चातुर्मास संपतो. दुसऱ्या दिवशी तिचं लग्न, अगदी सागरसंगीत लग्न, आणि ती कृष्णाची होते. ती म्हणजे वृंदा, तुळस. कोणे एके काळी म्हणे जालंधर नावाचा महाप्रतापी दैत्य राजा होता, त्याची ती बायको होती. मोठी पतिव्रता होती. तिची पुण्याई एवढी की जालंधर त्रिभुवनात अजिंक्य झाला होता तो तिच्यामुळे. सामर्थ्य वृंदेचं, पण ते तिच्या पतीच्या कामी आलं होतं. मग नेहमीप्रमाणे देवांना खूप काळजी पडली. जालंधराचा पाडाव करणं त्यांना शक्य होईना आणि देवांपेक्षा प्रबळ कोणी असावा तरी कसा, त्याचा नाश तर झाला पाहिजे. अर्थात देवांनी नेहमीप्रमाणेच कपटाचा आश्रय केला. त्यांनी जालंधराशी युद्ध मांडलं आणि 2 माकडांकरवी हुबेहूब जालंधराचं वाटावं असं धड आणि धडावेगळं झालेलं मस्तक वृंदेपुढे आणून टाकलं. वृंदा वेडीपेशी झाली, शोकानं चूर झाली. एवढ्यात एक साधू जणू योगायोगानं तिथे आला. खरं तर त्याला देवांनीच पाठवलं होतं. त्याला वृंदेची दया आली आणि संजीवनी मंत्र जपून त्यानं जालंधराला पुन्हा जिवंत केलं. प्रत्यक्षात तो जालंधर नव्हताच, तो होता जालंधरासारखा दिसणारा श्री विष्णू. त्यानं जालंधराच्या शरीरात प्रवेश केला होता. वृंदा भोळी, तिला खरोखरच तो संजीवनी मंत्राचा प्रभाव वाटला किंवा स्वतःच्या पातिव्रत्याचा. ती आनंदानं फुलून उठली
आणि तिनं आपल्या पतीला मिठी घातली. झालं. अज्ञानानं का होईना, पण वृंदेनं परपुरुषाला स्पर्श केला, त्याला मिठी घातली आणि तिची एवढ्या वर्षांची मोठी पुण्याई क्षणात नष्ट झाली. म्हणजे कपट देवांचं, प्रत्यक्ष विष्णूचं आणि मनानं आपल्या पतीशी पूर्ण एकनिष्ठ असलेली फसवली गेलेली वृंदा भ्रष्ट झाली. तिला कपटानं स्पर्श करणाऱ्या विष्णूऐवजी तिचंच चारित्र्य भांगलं. तिचीच पुण्याई संपली आणि त्या पुण्याईवर अजिंक्य ठरलेला जालंधर मारला गेला. वृंदेला खरी गोष्ट कळली तेव्हा तिनं संतापून विष्णूला शाप दिला की तू जसा आमचा वियोग घडवलास तसा तुम्हा दाम्पत्याचाही वियोग घडून येईल आणि ज्या माकडांनी तुला सहाय्य केलं त्या माकडांची आठवण ठेवत माकडांचीच मदत तुला पुन्हा घ्यावी लागेल. मग रामावतारात सारं तसंच घडलं. पण ती पुढची गोष्ट. वृंदेनं असा शाप दिला आणि सरळ चिता रचून तिच्यात प्रवेश केला. विष्णू मात्र तिच्या शापानं अस्वस्थ झाला. चितेजवळच बसून राहिला. त्याच्यासाठी देवांनी तिथे तुळस लावली. तीच वृंदा, विष्णुप्रिया. कृष्णावतारात विष्णूनं वृंदेशी लग्न केलं. त्या लग्नाची आठवण म्हणून आपण तुळशीचं लग्न करतो. तुळशीच्या लग्नाची ही कथा म्हणजे खरी स्त्री जन्माचीच दुर्दैवी कहाणी आहे. सीतेच्या वाट्याला आला तो भोग सीतेच्याही आधी वृंदेच्या वाट्याला आला. सीता देवपत्नी. तिला दैत्यराज रावणानं कपटानं पळवलं. पण रामाशी एकनिष्ठ राहूनही त्याच्यावर सर्वस्वानं प्रेम करूनही कलंकिनी ठरली ती सीताच. वृंदा ही दैत्यपत्नी. तिला प्रत्यक्ष भगवान विष्णूनं फसवलं, पतीच्या रूपात येऊन फसवलं आणि पुण्य संपलं ते वृंदेचं. तीच गोष्ट अहल्येची. गौतमाच्या रूपात येऊन तिला इंद्रानं फसवलं. प्रत्येक ठिकाणी कपट केलं आहे ते पुरुषानं आणि अपराधी ठरली आहे ती स्त्री. कलंकित झाली आहे ती स्त्री. मग ती दैत्यपत्नी वृंदा असो, देवपत्नी सीता असो की ऋषीपत्नी अहल्या असो. पातिव्रत्याच्या या कोणत्या कसोट्या आहेत आणि त्या कोणी निर्माण केल्या? पुरुषसत्ताक संस्कृतीची धूर्तता आणि क्रूरताही या कथांमधून अगदी सहज लक्षात येते. देवांचंही पुरुषी वागणं अगदी दैत्यासारखं असतं याचं भान येतं आणि मग आधीच आवडणारी तुळस आणखी आवडू लागते. तुळस खरंच आवडण्याजोगी आहे. तिचं साधेपण किती लोभसवाणं आहे. तिचं कसलाही आव न आणता वाढत असणारं व्यक्तिमत्व वनस्पती कुळात अगदी दुर्मिळ गोडव्याचं आहे. तिच्या सुरेख सोज्वळ इच्छांच्या जांभळ्या किरमिजी मंजिऱ्या, तिच्या पानांची स्वभावगत मिरमिरची चव, तिचा नाजूक देह, तिची मऊ चणीची लहानशी आकृती. दुष्यंताला शकुंतला आवडावी तशी ती कृष्णाला आवडली असेल असं वाटतं. तिच्या आयुष्याची परवड बायकांना नेमकी समजली आहे. बायकांच्या ओव्या तुम्ही लक्षपूर्वक कधी ऐकल्या आहेत का? तुळशी संबंधीच्या त्यांनी रचलेल्या ओव्या मोठ्या मार्मिक आणि करुणही आहेत. त्यांना माहीत आहे की वृंदा कृष्णपत्नी आहे खरी, पण तिला त्या लग्नानं प्रतिष्ठा दिलेली नाही. रुक्मिणीचा मान वेगळा, तिची प्रतिष्ठा वेगळी. कृष्णपत्नी म्हणून वृंदेची आठवण कोणाला होणार नाही. उलट ते पत्नीपद तिनं सिद्ध करायचं ते जणू दरवर्षी त्याच्याशी लग्न लावून. पुन्हा तिच्या बिचारीच्या जवळ आहे तरी काय की जे रसिक आणि शृंगार प्रिय कृष्णाला भूल घालील. ना रूप, ना रंग, ना रसरशीत डौलदार देह, ना मत्त फुलांचा गंध. एखादी अनपेक्षित गोष्ट घडल्यावर ती स्वीकारून पुढे जावं, एखादं नियत कर्तव्य पाळून मोकळं व्हावं, तसं ते लग्न. बायकांनी त्या लग्नाचा आनंद हरखून सांगितलेला नाही. त्यांना त्या लग्नातलं दुःखरे पण कळतं. त्यांना वृंदेच्या अवघड अवस्थेची अचूक जाणीव होते. तसल्या लग्नाला सामोऱ्या जाणाऱ्या कितीतरी जणी असतात.
वृंदा त्यातलीच एक. कधीतरी तिच्यासारख्या सामान्य रंगरूपाच्या बाईला कृष्णासारखा देखणा राजपुरुष नवरा म्हणून मिळावा याचा त्यांना हेवा वाटतो. आणि त्या म्हणतात, तुळशी ग बाई तुला नाही नाकडोळे, तुळशी ग बाई तुला नाही नाकडोळे, अशा सावळ्या रूपाला कसे गोविंद भुलले. मात्र असा किंचित असूयेचा स्वर लावता लावताच त्या लग्नातलं दुर्दैवी दुःख त्यांना कळून येतं आणि त्यांना कळवळा येतो. तुळशी ग बाई काय हे तुझं जीणं, तुळशी ग बाई काय हे तुझं जीणं, गोविंदाच्या संगे वर्षा वर्षाला लगीन. दरवर्षी लग्न लावून घेत आपण गोविंदाची पत्नी आहोत असं जिला सिद्ध करावं लागतं. त्या वृंदेसाठी मग या बायका हळहळतात. त्यांच्या मनातली करुणा जशी वृंदेपर्यंत पोचते तशी वेदनाही पोचतेच. म्हणून तर आपलं मनातलं मुख दुःख आजपर्यंत बायका तुळशीपाशीच पुरून ठेवत आल्या आहेत. तुळस काळी निळी असते ती उगाच नाही.